भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली. खरं तर इथं शब्दाचं कामच नाही, आहे ते भावनेचंच. पण ते व्यक्त करण्याकरता त्याला शब्दरूप द्यावंच लागतं. आणि त्यासाठी आर्यिका 105 श्रुतमती माताजी यांना वंदामी करताना व त्यांना श्रद्धांजली वाहताना भावना शब्दरूप होणं अगदीच अवघड गेलं. पण मनाला जे पटलं, मनाला जे भावलं ते आपणासमोर व्यक्त करावं असंच वाटलं. आज माताजी जाऊन 1 महिना झाला असं वाटतही नाही. सामान्य श्रावकाला अशक्य प्राय वाटणारं नियम सल्लेखना व्रत माताजींनी 2012 साली स्वीकारलं आणि 19 जानेवारी 2026ला यम सल्लेखनेचा मुहूर्त स्वतःच काढून दिला. हे याची देही याची डोळा आपण सर्वांनी पाहिलं आणि जाणवलं की ठरवलं तर शरीर परिवर्तन सुद्धा अगदी शांतपणे होऊ शकतं व ते आपणच ठरवू शकतो. माताजींचं झालेलं देह परिवर्तन आपण सर्वांनी पाहिलं आणि इहलोक सोडताना माताजी किती शांत होत्या हे आपण सर्वांनीच अनुभवलं आहे. त्या प्रसंगी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही जागे आहात का, जागृत आहात का, असं आचार्य श्री 108 चंद्रप्रभ सागर महाराजांनी विचारल्यावर माताजींनी दिलेला हुंकार हा ओंकार होता आणि तो आपण श्रावक कधीच विसरू शकणार नाही. आपण आपल्या स्वतःच्या मरणाला नियोजनबद्धपणे अगदी न भिता सामोरं जातो. हे आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहिलं आणि त्यामध्ये मनाचा निर्धार, अखंड सम्यक साधना तसेच व्रतांवर व धर्मावर निष्ठा असेल तरच हे शक्य होतं. अशा माताजी या देहरूपानं आपल्यामध्ये नाहीत, पण भावरूपानं त्या प्रत्येकाच्या मनात आहेत. त्यामुळं माताजींनी सांगितलेल्या मार्गावरून आपण जर चाललो तरच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. सध्या बदललेल्या काळात, सध्या या धावत्या काळात जैन तत्वांची अंमलबजावणी करणं कठीण होत आहे असं प्रत्येकाच्याच मनाला वाटत असताना एका साध्वीनं आपलं जीवन तर समर्पण केलंच, पण मरण सुद्धा कसं असावं हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं. अशा या भव्य आत्म्याला मनपूर्वक वंदन वंदन वंदन. हे महाव्रत चालू असताना माताजींचे दीक्षा गुरु आचार्य श्री 108 शीतल सागर महाराज व निर्यापक आचार्य श्री 108 चंद्रप्रभ सागर महाराज व संघ यांच्यामुळे माताजींच्या सल्लेखनीचा मार्ग खूपच प्रशस्त झाला. त्यामुळं या महाराज द्वयांना नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. माताजी समवेत नेहमीच असणाऱ्या व त्यांच्यावर परम दृढ श्रद्धा असणाऱ्या अशा परमपूज्य 105 समतामती माताजी व या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व माताजी यांना मनपूर्वक वंदामी वंदामी वंदामी. तेथे असणारे प्रतिमाधारी, व्रतधारी या सर्वांनी माताजींना खूपच साथ दिली, त्यांची सेवा केली व मोठे पुण्यार्जन केले. यासाठी त्यांना वंदन. कोथळीकर येथील श्रावक समाज या सर्वांनी माताजींची खूप सेवा केली व आपली पुण्याची शिदोरी त्यांनी बांधून घेतली. कोथळी येथील समाजाची समर्पण व सेवावृत्ती मला नेहमीच जाणवली. माताजींच्या निमित्तानं तेथे बरेच वेळा जाणं झालं आणि त्यांच्यात असणारा सेवाभाव मी प्रत्यक्ष पाहिला आहे. त्यामुळं त्या सर्व कोथळीकर समाजाचे आभार व त्यांना मनपूर्वक वंदन. आपलाच संजय मेथा व फॅमिली बेंगलुरू
मोडणिंबा. तसेच श्री विजय पाटील व फॅमिली सांगली. जय जिनेंद्र.